ओके, पहा चौथं लेक्चर आहे आजचं आपलं. काल आपण इंटिग्रेटेड रेट लॉ ऑलरेडी पाहिलेलं आहे. काय होतं इंटिग्रेटेड रेट लॉ नुसार k इज इक्वल टू 2.303 अपॉन टी लॉग टू द बेस 10 a नॉट अपॉन at. हे ऑलरेडी आपण पाहिलेलं होतं. हे झालं इंटिग्रेटेड रेट लॉ. त्यानंतर आपण पाहिली हाफ लाईफ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. ती काय आली होती आपली टी हाफ इज इक्वल टू 0.693 अपॉन के. झिरो ऑर्डर रिएक्शन म्हणजे काय पाहिलं आपण, बरोबर का? रिएक्शन हुज रेट इज इंडिपेंडेंट ऑफ द रिएक्टंट कॉन्सन्ट्रेशन, ज्याचं रेट हा रिएक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशन वरती डिपेंड नाही, त्याला म्हणायचं झिरो ऑर्डर रिएक्शन. काय म्हणायचं त्याला? झिरो ऑर्डर रिएक्शन. हे ऑलरेडी एक्झाम्पल आपण पाहिले. याचं डेरिवेशन सुद्धा आपलं झालेलं आहे. काय होतं डेरिवेशन नुसार k इज इक्वल टू a नॉट मायनस at. k इज इक्वल टू a नॉट मायनस at अपॉन t. याची हाफ लाईफ सुद्धा पाहिली होती आपण. ती काय आली होती आपल्याकडे टी हाफ इज इक्वल टू a नॉट अपॉन 2k. बरोबर का? बरोबर का? हे सगळे आहेत तुमचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. आज आपल्याला काय पाहायचंय? सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. काय पाहायचं आपल्याला? सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. काय पाहायचंय? सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. पहा, द रिएक्शन विच इज expected to follow higher order but follows the first order kinetics is called as pseudo first order reaction. म्हणजे अशा रिएक्शन ज्या काय असतात दिसताना अशा दिसतात की यांची ऑर्डर एक पेक्षा जास्त असेल. पाहिलं त्यांना की रेट लॉ मध्ये पाहिलं तरी त्यांची ऑर्डर काय होते एक पेक्षा जास्त वाटते, पण ती एक असते. काय असते ती? एक असते. फॉर एक्झाम्पल जर द्यायचं झालं, पहा जो CH3COOH, काय नाव आहे बरं याचं? ऍसिटिक ऍसिड. काय हे तुमचं? या ऍसिटिक ऍसिडला ज्या वेळेला तुम्ही कशामध्ये टाकणार आहात? वॉटर मध्ये टाकणार आहात. कशामध्ये टाकाल तुम्ही ज्या वेळेला ह्याला? कशामध्ये टाकायला ह्याला? वॉटर मध्ये ज्या वेळेला टाकणार आहात तुम्ही, थांबा, ऍसिटिक ऍसिड नाही, सॉरी, CH3COOH. ठीक आहे, CH3CO अजून सोपं सिंपल फॉर्म मध्ये लिहूयात. CH3C डबल बॉन्ड OCH3. ठीक, थांबा, हाच आहे ना? ठीक, बरोबर. CH3C डबल बॉन्ड OCH3. ओके, कशामध्ये टाकले तुम्ही ह्याला? ज्या वेळेला पाण्यामध्ये टाकाल याचं कन्वर्जन होतं ऍसिटिक ऍसिड C डबल बॉन्ड OH प्लस CH3OH. ठीक आहे, काय हा? इस्टर आहे. काय हा? इस्टर. इस्टर पासून काय मिळाले तुम्हाला? कार्बोक्सिलिक ऍसिड. काय मिळाले तुम्हाला? आणि हा काय तुमचा? अल्कोहोल. काय हा तुमचा? अल्कोहोल. काय तुमचा? अल्कोहोल. ठीक आहे, पहा आता याचा जर रिएक्शनचा रेट लिहिला, काय लिहिलं या रिएक्शन साठी? रेट. तर रेट ऑफ रिएक्शन असं लिहिलं जातं, रेट इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3COOCH3 कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O. काय डाऊट? आता जर या रिएक्शनची ऑर्डर काढायची, काय काढायची समजा, तर ऑर्डर कशी काढणार आपण? ऍडिशन ऑफ एक्सपोनंट. म्हणजे याची आणि इथं जो एक्सपोनंट आहे त्याची काय करणार? इथं काय दिसतंय पहा, काही नाही लिहिलं म्हणजे इथं काय असेल? इथं 1 असेल आणि इथं 1 असेल. इथं 1 असेल आणि इथं 1 असेल. म्हणजे टोटल ऑर्डर काय येते? ही काय झाली तुमची? एक्सपेक्टेड ऑर्डर. एक्सपेक्टेड ऑर्डर किती आहे तुमची? 2. यायला किती पाहिजे? 2. पण ह्याची ऑर्डर 2 नाही. ह्या रिएक्शनची ऑर्डर 2 नाही. पहा असं कशामुळे झालं? पहा, रेट काय आला होता आपला? रेट इज इक्वल टू K इंटू CH3COOCH3 ओके into H2O. However, here H2O is taken in excess. H2O is taken in excess. H2O काय केलं आपण? एक्सेस क्वांटिटी मध्ये घेतलाय, खूप जास्त प्रमाणामध्ये H2O या ठिकाणी आपण घेतलेला
आहे. आणि H2O जर जास्त तुम्ही घेतला तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन तुम्ही थोडं बदललं समजा तरी काय परिणाम होणार नाही. म्हणजे कसं पहा, समजा तुमच्याकडे एक टाकी आहे, ठीक आहे, या टाकीमध्ये 100 लिटर पाणी आहे. किती लिटर पाणी टाकलं तुम्ही आणि त्याच्यातलं 1 चमचा पाणी तुम्ही काढून घेतलं, 100 लिटरवर काय परिणाम होणार आहे का? एका चमच्याने काय परिणाम होणार आहे? 100 लिटरचं आहे तसंच राहणार का? असं झाले टाकी अर्धी झाली किंवा थोडीशी कमी झाली टाकी, होणार आहे का? नाही. म्हणजे एक्सेस मध्ये घेतलंय आपण आणि थोडीशी जरी रिॲक्शन झाली तरी सुद्धा त्याचं प्रमाण थोडंसंच कमी होईल. ठीक आहे, रिॲक्शन झाली तरी प्रमाण काय होणार त्याचं थोडंसं कमी होणार आहे आणि त्यांनी रिॲक्शनच्या रेटवरती काही परिणाम होणार नाही. ठीक आहे, कळाले? ते एक्झाम्पल समजलंय का? ओके, इज टेकन इन एक्सेस and therefore has no effect, therefore has no effect on rate of reaction, and hence it is treated as constant. त्याला काय म्हणून ट्रीट केलं जातं? ॲज अ कॉन्स्टंट. इट इज ट्रीटेड ॲज कॉन्स्टंट. पा कॉन्स्टंट आहे मग कशाने दाखवणार आपण? के ने, पण ऑलरेडी के वापरला म्हणून दुसरा कॉन्स्टंट. पा रेट इज इक्वल टू के इंटू CH3COOCH3 आणि H2O हा काय तुमचा H2O कॉन्स्टंट आहे म्हणून त्याला मी म्हणतो के डॅश. काय म्हणतो त्याला मी? बोला, काय डाऊट? कळलंय का? इथपर्यंत समजलंय? नक्की पहा. रेट इज इक्वल टू काय आला मग? के इंटू डबल डॅश करतो चालेल, के डबल डॅश, के इंटू के डबल डॅश इंटू CH3COOCH3. कळलंय का? हे दोनदा लिहायच्या ऐवजी एकदाच लिहितो. रेट इज इक्वल टू के डॅश इंटू CH3COOCH3 where के डॅश इज इक्वल टू के इंटू के डबल डॅश. दोघांच्या ऐवजी काय लिहिलं? डायरेक्ट के डॅश लिहिला फक्त. समजलंय का? आता पहा बरं, आता ऑर्डर काढली तर काय येईल तुमची? ऑर्डर काय येईल तुमची? दिसताना तरी काय दिसते आपल्याला? 1 दिसते. मगाशी पाहताना काय दिसत होते आपल्याला? 2 ऑर्डर दिसत होती. किती ऑर्डर दिसत होती? किती वाटत होती आपल्याला? 2. म्हणजे 1 पेक्षा जास्त वाटत होती का? पण आता काय आली? 1 आली. आणि ह्या रिएक्शनची ऑर्डर 1च असते. काय असते? रिएक्शनची ऑर्डर 1 असते. याला म्हणतो आपण सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. सुडो म्हणजे खोटं खोटं फर्स्ट ऑर्डर. असं वाटतं की हायर आहे पण नाही, काय त्याची ऑर्डर फर्स्ट आहे. त्याला काय म्हणतो आपण? सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. काय डाऊट? समजलंय का? लिहू का इथे? दस काय? रिएक्शन इज फर्स्ट ऑर्डर. रिएक्शन इज फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. याच्यात काही डाऊट? समजले? नक्की कळाले? सगळं व्यवस्थित लिहून घ्यायचंय. इथे फक्त यांची नावं लिहा. कोणाची? याचं नाव. हा कोणता इस्टर आहे? मिथाइल ऍसिटेट. काय नाव याचं? मिथाइल ऍसिटेट. एक प्रकारचा काय हा? इस्टर. हा कोणता कार्बोक्सिलिक ऍसिड आहे? इथेनॉइक ऍसिड. आणि हे काय तुमचं? मिथेनॉल. एवढं फक्त लिहून घ्या. ठीक आहे, नाव त्यांची असणं गरजेचं. ठीक आहे. ओके, नेक्स्ट पहा काय आपल्याकडे? कोलिजन थिअरी. आता ही जी कोलिजन थिअरी आहे ही हायपोथेटिकल थिअरी आहे. म्हणजे काय? सायंटिस्टने सपोज केले की हा भाई रिएक्शन ज्यावेळेस होते त्यावेळेस ह्या गोष्टी होत असतील. एखाद्या रिएक्टंटला जर प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट व्हायचं असेल तर त्याला या स्टेजेस मधून जावं लागतं. मग त्या कोणत्या कोणत्या स्टेजेस आहेत? त्या सर्व स्टेजेस आपल्याला इथे दिलेल्या आहेत. मग कोणत्या कोणत्या आहेत? तर सगळ्यात पहिली स्टेज काय आपल्याकडे? कोलिजन बिटवीन रिएक्टंट मॉलिक्युल. ही पहिली स्टेज. त्याच्या आधी पहा काय दिलं त्यांनी? फॉर अ रिएक्शन टू ऑकर इट मस्ट फुलफिल द फॉलोइंग कंडिशन. जर एखादी रिएक्शन होणार असेल तर तिला काही कंडिशन्स फुलफिल करणं गरजेचं असतं. मग कोणत्या कोणत्या कंडिशन्स मांडल्यात आपण? पहिली काय आहे तर कोलिजन बिटवीन रिएक्टंट मॉलिक्युल. काय असतं पाहणार आहे आपण इंडेप्थ. नंतर पहा सेकंड काय आपल्याकडे? ऍक्टिव्हेशन एनर्जी. त्यांच्याकडे काय हवी? ऍक्टिव्हेशन एनर्जी हवी. काय असतं ऍक्टिव्हेशन एनर्जी पाहणार आहे. नेक्स्ट काय आपल्याकडे?
ओरिएंटेशन ऑफ रिएक्टंट मॉलिक्यूल, ज्यांची रिएक्टंट जे रिएक्ट होतात त्यांचं काय पाहिजे, प्रॉपर ओरिएंटेशन हवं. आणि चौथं काय आहे आपल्याकडे, पोटेन्शियल एनर्जी बॅरियर त्यांनी क्रॉस केला पाहिजे. काय असतं पोटेन्शियल एनर्जी बॅरियर पाहणार आहे. ठीक आहे, आणि बस एवढंच. किती कंडिशन्स आहेत टोटल, 4 कंडिशन. म्हणजे एखाद्या रिएक्शनला जर व्हायचं असेल तर त्या रिएक्टंट मॉलिक्यूलनी किंवा त्या रिएक्शन मध्ये भाग घेणाऱ्या मॉलिक्यूल्सनी काही कंडिशन सॅटिस्फाय केला पाहिजे. त्याच्यामधली सर्वात पहिली कंडिशन कोणती आहे, तर त्यांनी काय केलं पाहिजे, कोलिजन झालं पाहिजे त्यांच्यामध्ये. काय झालं पाहिजे, त्यांच्यामध्ये कोलिजन झालं पाहिजे. व्हॉट इज कोलिजन, पहा. ड्युरिंग अ केमिकल रिएक्शन कोलिजन बिटवीन रिएक्टंट मॉलिक्युल्स टेक्स प्लेस. रिएक्टंट मॉलिक्यूल काय होतात, एकमेकांमध्ये कोलाइड होतात. फॉर एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर पहा, समजा अशी एखादी रिएक्शन होती, C+O2 फॉर्म्स CO2. तर काय गरजेचं आहे, ह्या कार्बनने या ऑक्सिजन सोबत कोलाइड झालं पाहिजे, ते एकमेकांच्या जवळ तर आले पाहिजे. जर ते लांब असतील, कार्बन इथे ठेवलाय आणि ऑक्सिजन ठेवलाय, मध्ये त्यांच्या एक बॅरियर ठेवलाय, तर त्यांच्यामध्ये रिएक्शन होईल का, नाही होणार. काय गरजेचं आहे, त्यांच्यामध्ये कोलिजन होणं गरजेचं आहे. काय गरजेचं आहे, कोलिजन होणं गरजेचं आहे. पहा, therefore it may be expected that the rate of reaction is equal to the rate of collision between the molecule. जेवढे जास्त कोलिजन होईल तेवढे काय होणार, रिएक्शनचा रेट जास्त असणार. ठीक आहे, समजा कोलिजन खूप स्पीडने होते, पटपट 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 एकमेकांमध्ये कोलाइड होतो, तर पटपट पटपट काय होणार आहे, तुमचे प्रोडक्ट तयार होणार आहे. तेवढी फास्ट तुमची रिएक्शन असणार आहे. समजते, आलं लक्षात. म्हणजे जेवढं जास्त कोलिजन तेवढ्या जास्त रिएक्शन, तेवढी जास्त रिएक्शन. कळतंय, रिएक्टंट जेवढे जास्त कोलाइड होतील तेवढे जास्त प्रोडक्ट त्या ठिकाणी तयार होणार आहेत, तेवढे प्रोडक्ट त्या ठिकाणी तयार होणार आहेत. सेकंड कंडिशन पहा. However, it has been found that the rate of reaction is much lower than the rate of collision. It follows therefore all the collision between the reactant molecule does not result in a formation of product. जरी सगळ्यांचं कोलिजन होत असलं तरी सुद्धा सगळ्यांचं प्रोडक्ट मध्ये कन्व्हर्जन होत नाही. का बरं, कारण फक्त कोलिजनच झालं पाहिजे अशी कंडिशन आहे का, नाही. कंडिशन किती आहे टोटल, 4. फक्त कोलिजन होऊन चालेल का, पुढच्या 3 कंडिशन जर सॅटिस्फाय झाल्या इन्क्लुडिंग कोलिजन, तर रिएक्टंटचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल, प्रोडक्ट. नाहीतर रिएक्टंटचं कन्व्हर्जन प्रोडक्ट मध्ये होणार नाही. समजतंय, त्यातली पहिली कंडिशन काय, निदान कोलिजन तर झालं पाहिजे. समजतंय, पहिली कंडिशन काय, रिएक्शन होण्यासाठी रिएक्टंट मॉलिक्यूलचं काय झालं पाहिजे, त्या ठिकाणी कोलिजन झालं पाहिजे. काय झालं पाहिजे, रिएक्टंट मॉलिक्यूलचं कोलिजन झालं पाहिजे. ठीक आहे, कळाले, हे समजले तुम्हाला. नेक्स्ट सेकंड काय, त्या ठिकाणी ऍक्टिव्हेशन एनर्जी काय गरजेची आहे त्या ठिकाणी, ऍक्टिव्हेशन. फॉर एक्झाम्पल असं कन्सिडर करा की तुम्हाला 12वी पास व्हायचंय, काय व्हायचं आपल्याला, 12th पास व्हायचंय, राईट. पहिली कंडिशन काय, पेपरला तर गेले पाहिजे. काय पहिली कंडिशन, पेपरला गेले पाहिजे. काय पहिली कंडिशन, पेपरला गेले पाहिजे. दॅट इज काय झालं पाहिजे त्या ठिकाणी, कोलिजन झालं पाहिजे तुमचं त्या एक्झाम हॉलचं. समजते, ठीक आहे, आलं लक्षात. आता सगळे एक्झामला गेले म्हणजे सगळे पास होतील का, नाही. काय गरजेची आहे सगळ्यांमध्ये, ऍक्टिव्हेशन एनर्जी असणं गरजेचं आहे. काय गरजेचं आहे, म्हणजे जर बोर्ड्स मध्ये पास व्हायचे तर मिनिमम किती पाहिजे तुम्हाला, 35% पाहिजे ना. 35% असेल, 35% तर काय म्हणतात तुम्ही, पास, नाहीतर फेल, परत द्यायचं जून मध्ये. ठीक आहे, बरोबर आहे का नाही, अहो बरोबर आहे का. मिनिमम क्रायटेरिया काय, पहिल्यांदा काय, एक्झामला गेले पाहिजे. का तुम्ही घरी बसले तर तिकडे एक्झाम चालले तुम्ही पास झाले असं होतं का, नाही. मिनिमम काय, एक्झामला गेले पाहिजे. म्हणून सगळे एक्झामला गेलेले पास होतात का, नाही. दुसरी कंडिशन काय, 35%. तसंच प्रत्येक मॉलिक्यूलला इट इज अ मिनिमम एनर्जी दॅट मस्ट बी possessed बाय द रिएक्टंट मॉलिक्यूल टू हॅव कोलिजन बिटवीन देम. ठीक आहे, एवढी तरी तुम्ही एवढा अभ्यास तरी केला पाहिजे की तुम्हाला किती पडतील, 35%. किती पडतील, कमीत कमी 35. ते पडले तरच काय होणार आहे, कोलिजनचा उपयोग आहे ना. ठीक आहे, म्हणजे काय पाहिजे, मॉलिक्यूलचं तसंच असतं, त्यांच्याकडे एक मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी असणं गरजेचं आहे. आणि जी मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी लागते रिएक्शन होण्यासाठी त्याला म्हणतात ऍक्टिव्हेशन एनर्जी. काय म्हणतात त्याला, काय म्हणतात त्याला, reaction can only occurs if the kinetic energy of reactant molecule is equal to or greater than activation energy. एक तर तुम्हाला बोर्ड्सला किती पाहिजे, 35% किंवा 35% पेक्षा जास्त, तरच तुम्ही काय पास. तसंच मॉलिक्यूल कडे काय पाहिजे,
एवढी एनर्जी पाहिजे की जी कशाची इक्वल आहे, ऍक्टिव्हेशन एनर्जीच्या इक्वल आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे, त्याच्यापेक्षा जास्त पहा, इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन द कायनेटिक एनर्जी, सॉरी ऍक्टिव्हेशन एनर्जी. कळलंय? दुसरी कंडिशन कळली. पहिलं काय, कोलिजन बिटवीन द रिएक्टंट मॉलिक्यूल. दुसरी काय, ऍक्टिव्हेशन एनर्जी. थर्ड काय त्या ठिकाणी, ओरिएंटेशन ऑफ रिएक्टंट मॉलिक्यूल, ओरिएंटेशन ऑफ रिएक्टंट. ठीक आहे, पेपर द्यायचा आहे तुम्हाला बोर्डचा. कोलिजन झाले सगळ्यात पहिल्यांदा. ठीक आहे, तुम्ही एक्झाम देण्यासाठी निघालाय. ठीक आहे, तुम्हाला हे पण कळलंय की हा चला 35%चा क्रायटेरिया कळलंय. ठीक आहे, पण तुमचं एक्झाम सेंटर एक आहे, तुम्ही गेले दुसरीकडं, चालेल का? तुमचं एक्झाम सेंटर डेक्कनला आहे, तुम्ही बावधनला गेले, चालेल का? तिथे घेणार आहे का तुम्हाला? तुम्ही म्हणायचं नाही, ते 12वीचा इकडं पण 12वीचाच पेपर चालला, इथं देऊ द्या मला, जमल का? काय पाहिजे त्या ठिकाणी, प्रॉपर ओरिएंटेशन. तुम्ही प्रॉपर ठिकाणी गेले पाहिजे. कुठे गेले पाहिजे तुम्ही? प्रॉपर ठिकाणी, जिथे एक्झाम सेंटर आहे तुमचं तिथे गेले पाहिजे. सेम वे जर मॉलिक्युलची रिएक्शन होते, रिएक्टंटची रिएक्शन होते, फॉर एक्झाम्पल पहा, असा एक मॉलिक्यूल आहे ए बी आणि हा रिॲक्ट करतोय तुमच्या सी नावाच्या मॉलिक्यूल सोबत, आणि ह्यांच्यापासून तयार काय होतं तुमच्याकडे, ए प्लस बी सी. कोण तयार होतं? ए प्लस बी सी तयार होतं. मग कोण जवळ हवेत? बी आणि सी, बरोबर का? ए आणि सी जवळ असून चालेल का? चला समजा बी इकडे, ओरिएंटेशन काय केलं आपण? चेंज केलं. काय केलं? ओरिएंटेशन. तर तयार काय होईल माझ्याकडे? मला हवा काय होता? बीसी. मिळालाय काय? चालेल का? ओरिएंटेशन काय हवं? प्रॉपर हवं. ओरिएंटेशन काय हवं? म्हणजे मॉलिक्यूल प्रॉपरली ओरिएंट झाले तरच काय होईल त्यांची रिएक्शन, नाहीतर होणार. In a reaction involving complex molecules, the above conditions are not satisfied for the reaction to occur. Apart from having sufficient energy, the colliding molecule must have proper, त्यांचं ओरिएंटेशन पण प्रॉपर पाहिजे, तरच काय होणार आहे तुमची रिएक्शन होईल, नाहीतर रिएक्शन होणार, नाहीतर रिएक्शन होणार. समजलंय? काय हवं त्यांच्यामध्ये? प्रॉपर. सगळ्यात पहिली कंडिशन काय पाहिजे? कोलिजन झालं पाहिजे. दुसरी कंडिशन ऍक्टिव्हेशन एनर्जी हवी. तिसरी कंडिशन ओरिएंटेशन त्यांचं प्रॉपर हवं. काय प्रॉपर हवं त्यांचं? समजलंय? कळाले? चौथी काय त्या ठिकाणी? पोटेन्शियल एनर्जी बॅरियर. पोटेन्शियल एनर्जी. आता समजा आपण म्हणू मला पेपर तर द्यायचंच आहे, पण मला टॉप करायचंय 12th मध्ये. काय करायचं मला आता? टॉप करायचं. काय करायचं मला? टॉप करायचं. मग फक्त परीक्षेला जाऊन चालेल का? 35% पाडून चालेल का? करेक्ट एक्झाम सेंटरला जाऊन चालेल का? काय गरजेचं आहे? कंटिन्युअसली स्टडी पण करणं गरजेचं आहे. एवढा स्टडी की आपण त्या ठिकाणी टॉपर येऊ. काय येऊ आपण? सेम वे समजा एखादी रिएक्शन करायची असेल, ग्राफने आपण हे समजून घेऊयात, सोपं जाईल आपल्याला ग्राफने. ठीक आहे, इथे आपण म्हणू रिएक्टंट आहे. कोणी इथे? आता एवढं येतंय तुम्हाला, समजा इथपर्यंत 35%च्या क्रायटेरिया आपल्याला माहिती. ठीक आहे, रिएक्शन होण्यासाठी प्रत्येक रिएक्टंटला एका पोटेन्शियल एनर्जी बॅरियरला क्रॉस करून पुढे जावं लागतं. मग त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होत असतं? प्रोडक्ट मध्ये. आपण म्हणूयात इथं काय झालं तयार? तुमचा प्रोडक्ट तयार झालाय. इथं काय? तुमचा रिएक्टर. ठीक आहे, आता हा जो काही इथे बॅरियर दिसतोय तुम्हाला, कोणता? इथून इथपर्यंत, याला म्हटलं जातं पोटेन्शियल एनर्जी बॅरियर. काय म्हणतात ह्याला? प्रत्येक रिएक्टंटला जर प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट व्हायचं असेल तर त्याला इथून इकडे इथपर्यंत तरी गेलं पाहिजे. इथपर्यंत जी एनर्जी असते याला म्हणतात ऍक्टिव्हेशन एनर्जी. काय म्हणतात ह्याला? ऍक्टिव्हेशन एनर्जी एवढी किंवा याच्यापेक्षा जास्त असेल तरच काय होईल त्याचं कन्व्हर्जन प्रोडक्ट मध्ये. समजा रिएक्टंट मध्ये एनर्जी इथपर्यंत जाण्याचीच आहे, त्याचं प्रोडक्ट बनेल का? तो परत मागे येईल. प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होण्यासाठी काय गरजेचं आहे? हा गॅप कव्हर करणं गरजेचं आहे. आणि हा जो गॅप आहे ना एवढा पर्यंतचा, या गॅपला म्हटलं जातं पोटेन्शियल एनर्जी बॅरियर. काय म्हणतात त्याला? पोटेन्शियल एनर्जी बॅरियर. काय म्हणतात त्याला? काय म्हटलं जातं ह्याला? समजलंय? काय म्हणतात ह्या सर्वांना? इथून रिएक्टंट पासून प्रोडक्ट मध्ये यायला जो काही गॅप लागतोय तुमचा,
किंवा जी काही पाथ कव्हर करायला लागतो त्याला काय म्हटलं जातं, पोटेन्शियल एनर्जी. काय डाऊट? समजलंय का? नक्की कळाले? जाऊ पुढे. पहा प्रोडक्ट कुठे आहे तुमचा, इथे आहे. काय तुमचा हा प्रोडक्ट, याला काय म्हणतो ह्या डायग्रामला आपण, पोटेन्शियल एनर्जी बॅरियर. आता पहा मिनिमम किती एनर्जी हवी, हा ऍक्टिव्हेशन म्हणजे कमीत कमी रिएक्टंटने कुठपर्यंत गेलं पाहिजे, इथपर्यंत. इथून पुढे जर रिएक्टंट गेला तर त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, प्रोडक्ट. इथपर्यंत तो रिएक्टंट असतो, इथून पुढे काय असतो, प्रोडक्ट. म्हणून ह्या स्टेजला म्हटलं जातं टीएस. काय म्हणतात त्याला, व्हॉट इज टीएस, ट्रान्झिशन स्टेट. काय म्हणतात तिला, ट्रान्झिशन स्टेट. ट्रान्झिशन एका स्टेट मधून दुसऱ्या स्टेट मध्ये चेंज होतोय म्हणून त्याला काय म्हणतो आपण, ट्रान्झिशन. आता पहा नेक्स्ट, इथपासून ते इथपर्यंतचं जे अंतर आहे, येलो मध्ये जे काढले, याला म्हटलं जातं ईए. काय म्हणतात त्याला, ईए म्हणजे ऍक्टिव्हेशन एनर्जी. काय म्हणतात त्याला, आणि जो रेड वाला आहे त्याला म्हटलं जातं डेल्टा एच म्हणजे एन्थॅल्पी. समजले. इथून एवढी एनर्जी तरी रिएक्टंट कडे पाहिजे तरच काय होणार त्याचं कन्व्हर्जन प्रोडक्ट मध्ये, आणि त्यांनी हा पूर्ण ग्राफ क्लाइंब करून उतरला पाहिजे तरच काय होईल त्याचं कन्व्हर्जन प्रोडक्ट मध्ये. ह्याला काय म्हणतो आपण, पोटेन्शियल एनर्जी बॅरियर. काय म्हणतो ह्याला आपण, समजलंय. तुम्ही टॉपर येण्यासाठी जेवढे काही कष्ट लागतात तेवढे सगळे करून मगच तुमचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल, टॉपर मध्ये होईल. डायरेक्ट होत नाही. तेवढा स्टडी तुम्ही करणं गरजेचं आहे, तरच तुम्ही काय करू शकता, एक्झाम मध्ये टॉप करू शकता. समजतंय, आलंय का? या मागे चला. ड्युरिंग अ केमिकल रिएक्शन मॉलिक्युल्स रिएक्ट टू फॉर्म अन इंटरमिडिएट और अ ट्रान्झिशन स्टेट और अन ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स. दॅट इज ट्रान्झिशन स्टेट मध्ये येतो तो. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट, टू फॉर्म अन ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स द रिएक्टंट मॉलिक्यूल मस्ट क्लाइम द एनर्जी बॅरियर. हा जो काही एनर्जी बॅरियर आहे हा क्लाइम केल्याशिवाय ट्रान्झिशन स्टेट पर्यंत जाता येणार नाही. त्यामुळे तो क्लाइम करणं काय आहे, गरजेचं आहे. ठीक आहे. Thus only those molecule having sufficient kinetic energy colliding with proper orientation result in formation of product. ज्यांच्याकडे काय हवी, सफिशियंट ऍक्टिव्हेशन एनर्जी किंवा कायनेटिक एनर्जी, आणि ओरिएंटेशन काय हवं, प्रॉपर. आणि मग त्यांनी बॅरियर सुद्धा क्रॉस केला पाहिजे. जर बॅरियर क्रॉस केला तरच प्रोडक्ट, नाही तर प्रोडक्ट नाही. टॉप करायचे या सगळ्या गोष्टींमधून जावं लागेल. अभ्यास तुम्हाला करावा लागणार आहे. समजतंय का, समजतंय का? काही डाऊट ह्याच्यामध्ये, काही डाऊट, नक्की का? मग पहा काय आहेत आपल्याकडे क्रायटेरिया रिएक्शन होण्यासाठी. बोला सगळ्यात पहिली क्रायटेरिया काय पाहिजे त्या ठिकाणी, हा कोलिजन झालं पाहिजे. काय झालं पाहिजे, कोलिजन. नेक्स्ट, ऍक्टिव्हेशन एनर्जी हवी. काय हवी, ऍक्टिव्हेशन एनर्जी हवी. थर्ड काय हवं, थर्ड काय हवं त्या ठिकाणी, प्रॉपर ओरिएंटेशन हवं. काय हवं त्या ठिकाणी, प्रॉपर ओरिएंटेशन. आणि चौथं काय त्या ठिकाणी, क्रॉस पोटेन्शियल एनर्जी बॅरियर. काय क्रॉस केला पाहिजे, क्रॉस पोटेन्शियल एनर्जी, क्रॉस पोटेन्शियल एनर्जी बॅरियर. क्या समजे, समजलंय का? इथपर्यंत काय डाऊट? एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्या तरच काय होणार, रिएक्टंटचं कन्व्हर्जन प्रोडक्ट मध्ये होईल. समजलंय, आलं लक्षात? ठीक आहे. यालाच काय म्हणतो आपण, कोलिजन थेअरी. काय म्हणतो याला आपण, पहा नेक्स्ट काय आपल्याकडे, अरेनियस इक्वेशन. आता हे इक्वेशन आलं कसं, याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला बोर्ड्सला नाहीये, आपल्याला त्याची गरज नाही. डायरेक्ट इक्वेशन लिहून देतोय. ठीक आहे. तुम्हाला बोर्ड्सला डायरेक्ट प्रश्न येतो, गिव्ह अरेनियस इक्वेशन अँड एक्सप्लेन द टर्म्स इन्व्हॉल्व इन देम. हे अरेनियस इक्वेशन, ह्या त्याच्यात असलेल्या गोष्टी, टर्म्स, बस एवढाच प्रश्न येतो. याच्या पुढे बोर्ड्सला विचारत नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे जेवढं विचारतात तेवढंच करतोय आपण. आधी हे करा, असं वाटलं तुमचं हे सगळं झाले मी देतो, कसं आलं सांगतो. ठीक आहे. आता मात्र आपल्याला गरजेचं एवढंच आहे, तेवढंच पाहूया. काय इक्वेशन आहे आपलं, के इज इक्वल टू, के म्हणजे काय आपला रेट कॉन्स्टंट. ठीक आहे. के इज इक्वल टू ए ई रेस टू मायनस ई ए अपॉन आर टी.
हे इक्वेशन खरं तर असं आहे पहा, के इज इक्वल टू ए रेस टू मायनस ई ए अपॉन आर टी. रेस टू काय मायनस ई ए अपॉन आर टी. वेर के म्हणजे काय तुमचा रेट कॉन्स्टंट, ई ए म्हणजे काय एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन किंवा ऍक्टिव्हेशन एनर्जी, आर म्हणजे काय गॅस कॉन्स्टंट, आर म्हणजे काय तुमचा, ए म्हणजे काय फ्रिक्वेन्सी फॅक्टर किंवा त्यालाच काय म्हटलं जातं प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर, आणि टी इज इक्वल टू काय तुमचा टेम्परेचर. कशामध्ये दिले ते केल्विन. आता ह्या ज्यावेळेस तुम्ही हे इक्वेशन लागणार कधी आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी लागणार, त्या प्रॉब्लेम मध्ये ते देतात फाइंड प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर किंवा फ्रिक्वेन्सी फॅक्टर, किंवा ती ए ची व्हॅल्यू दिलेली असते टी काढायला लावतात, कधी कधी के काढायला लावतात, कधी कधी ई ए काढायला लावतात. ओके ठीक आहे, सगळे देतात असं. आर म्हणजे काय तुमचा मोलार गॅस कॉन्स्टंट, ह्याची गॅस कॉन्स्टंटची व्हॅल्यू किती 8 पॉइंट जूल पर केल्विन पर मोल, जूल्स मध्ये दिली आहे. ठीक आहे, कळतंय. लिटर पर एटीएम मध्ये 0.082. ठीक आहे, कॅलरीज मध्ये 0.2. ठीक आहे, आले काय डाऊट ह्याच्यामध्ये, समजलंय का नक्की. पाहता डिटर्मिनेशन ऑफ ऍक्टिव्हेशन एनर्जी. आता आपल्याला काय काढायचे, ऍक्टिव्हेशन एनर्जी काढायची दोन वेगवेगळ्या टेम्परेचर ज्यावेळेस दिलेले असते फॉर टू टेम्परेचर T1 अँड T2. हेच इक्वेशन आहे पहा. मी काय करतो, टेकिंग नॅचरल लॉग ln ऑन बोथ साइडला काय करतोय मी नॅचरल लॉग घेतो, दॅट इज ln. काय होईल पहा, इकडे टाकलं ln k इज इक्वल टू, या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे, काय होणार ऍडिशन, काय होणार ln a ओके ऍडिशन, आणि e रेस टू x काय होतो x, काय होतो तुमचा x. e रेस टू x च्या ऐवजी काय लिहू शकतो आपण, लॉग घेतलाय ना म्हणून e रेस टू x चा काय येणार तुमच्याकडे x, e रेस टू x चा लॉग x. कळतंय का, x चा अँटी लॉग e रेस टू x, याचा अँटी लॉग काढलं तर हा, याचा लॉग काढलं तर हा येतो. याचा लॉग काय x खाली आला, इथं वरती काय रेस टू मायनस ई ए बाय आर, खाली लिहितो पहा मायनस ई ए अपॉन आर. कसं आले, कळलंय का, याच्यात काय डाऊट विचारा, समजलंय नक्की. आता पहा फॉर दोन वेगवेगळ्या टेम्परेचर साठी काढतोय आपण. ठीक आहे, आता पहा इथे करतो या साईडला, फॉर टेम्परेचर T1, कोणत्या टेम्परेचर साठी T1. हे इक्वेशन मॉडिफाय काय होईल पहा, K1 इज इक्वल टू मायनस ई ए अपॉन आर टी. आर गॅस कॉन्स्टंट आहे, टेम्परेचर काय तुमचं आता फक्त T1 झालं, टेम्परेचर काय झालं तुमचं T1 प्लस ln a, बाकी सगळ्या गोष्टी सेम राहतील. ठीक आहे, कंपाऊंड तोच आहे, ऍक्टिव्हेशन एनर्जी तीच राहील, फक्त टेम्परेचर काय झालं इथे चेंज झाले. पहा फॉर टेम्परेचर T2, कोणत्या टेम्परेचर साठी T2, ह्या टेम्परेचर साठी पहा काय चेंज होईल आता. फॉर टेम्परेचर T2 K2 इज इक्वल टू मायनस ई ए अपॉन आर T2 प्लस ln a. बोला काय डाऊट घ्या विचारून पटकन. झाले नक्की. याला मी म्हणतो इक्वेशन 1, याला मी म्हणतो इक्वेशन नंबर 2. नेक्स्ट पहा आता, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. कशातून काय सबट्रॅक्ट करायचंय, 2 मधून 1 सबट्रॅक्ट करायचंय. 1 फ्रॉम 2 आहे ना, म्हणजे 2 मधून काय करायचंय, म्हणजेच काय ln K2 मायनस ln K1 इज इक्वल टू मायनस ई ए अपॉन आर T2 प्लस ln a मायनस इन ब्रॅकेट मायनस ई ए अपॉन आर T1 प्लस ln a. काय डाऊट, कसं आलंय समजलंय का, सगळं कसं आलंय समजलंय का, जाऊ का पुढे.
जाऊ का पुढे? आता पहा, यालाच कसं लिहू शकतो मी? ln k2 अपॉन k1 इज इक्वल टू पहा मायनस EA अपॉन आर T2 प्लस ln A मायनस मायनस प्लस EA अपॉन आर T1 प्लस मायनस मायनस ln A. बोला बोला, जाऊ का पुढे? काय होईल? हे काय मायनस मायनस प्लस, प्लस मायनस काय होतं? मायनस. मायनस त्या आतमध्ये मल्टिप्लाय करायचं नाही, या मायनसला केल्यावर प्लस झालं आणि या प्लसला केल्यावर मायनस झालं. प्लस ln A मायनस ln A गेले. काय डाऊट राहिलं काय? मायनस EA अपॉन आर T2 प्लस EA अपॉन आर T1. कळतंय का? नक्की कळतंय? जाऊ पुढे मग पहा आता. देअरफॉर ln k2 अपॉन k1 k2 अपॉन k2 अपॉन k1 इज इक्वल टू काय राहिला? मायनस EA अपॉन आर T2 प्लस EA अपॉन आर T1. पहा EA अपॉन आर कॉमन आहे, काढू का बाहेर? कॉमन काढतो पहा. ln k2 अपॉन k1 इज इक्वल टू EA अपॉन आर इन ब्रॅकेट काय तुमचा 1 अपॉन T1 पॉझिटिव्ह म्हणून आधी लिहिला मायनस 1 अपॉन T2. काय डाऊट? बोला, समजलंय का? आता पहा, टेकिंग log to the base 10 in place of ln. ln च्या ऐवजी काय करतो? log to the base 10 घेतो. जर ln चं कन्वर्जन log to the base 10 मध्ये केलं तर कितीने मल्टिप्लाय करतो? 2.303. म्हणजे इथं काय येणार? मल्टिप्लाय बाय 2. हा 2.303 इथं मल्टिप्लाय, इकडे आला तर डिवाइड. मग काय झालं पहा, log to the base 10 k2 अपॉन k1 इज इक्वल टू इथं कितीने मल्टिप्लाय करायचंय? हा इथं मल्टिप्लाय, इकडे आला तर त्याला इकडे घेतो EA अपॉन 2.303 R. बोला 1 अपॉन T1 मायनस 1 अपॉन T2. बोला आता इथं पहा, इथं बेस सेम करतोय. बेस सेम करायला काय करायला लागेल आपल्याला? क्रॉस मल्टिप्लाय. जर मी क्रॉस मल्टिप्लाय केलं तर फायनली मग इक्वेशन काय येतं पहा, log to the base 10 k2 अपॉन k1 इज इक्वल टू EA अपॉन 2.303 R इन ब्रॅकेट T2 मायनस T1 अपॉन T1 T2. हे झालं माझं फायनल इक्वेशन. बोला, तुम्हाला क्वेश्चन जर विचारला तर तो ह्या इक्वेशन वरती विचारला जाणार आहे. समजलंय का? बोला, ह्याच्यात काय डाऊट? झालं. हे काय तुमचं डिटर्मिनेशन ऑफ ऍक्टिव्हेशन. याच्यावरून तुम्ही EA ची व्हॅल्यू काढू शकता. K1 K2 दिलाय, K2 K1 दिलाय, R दिलाय तुम्हाला, T1 T2 दिलाय. सगळ्याचा वापर करायचा, EA तुम्ही काढू शकता. समजलंय का? कळलंय का? EA काढायला काय करणार? EA तिकडे ठेवणार, हे डिवाइडला इकडे जाऊन मल्टिप्लाय. याचं काय होईल? इकडं इन्व्हर्टेड. समजलंय? किंवा तुम्ही इथं काय करू शकता, याच आधी सॉल्व्ह करून मग इकडे डिवाइडला आणू शकता. कळलंय का? कळलंय का? अरेनियस इक्वेशन मध्ये काय डाऊट? समजलंय? नक्की कळाले? ठीक आहे, क्या लिहून. ठीक आहे, नेक्स्ट काय आपल्याकडे? ग्राफिकल डिटर्मिनेशन ऑफ ऍक्टिव्हेशन एनर्जी. ठीक आहे, ग्राफच्या फॉर्म मध्ये सांगितले. ऑलरेडी तर त्यांनी इक्वेशन दिलंय, हे दिसत नसेल साईडला लिहितोय पहा. काय दिलं त्यांनी? ln k इज इक्वल टू मायनस EA अपॉन RT प्लस ln A. हे कुठून आणलंय? हे कुठून आणलंय इक्वेशन त्यांनी? हे बघा, आहे का? आपण 2.303 इथं शेवटला पुट केलाय, इथे टाकले पार डायरेक्ट, बरोबर? लॉग टू द बेस 10. इथं जरी लॉग टू द बेस 10 टाकलं तरी पण चालेल. पहा काय केलं, लॉग टू द बेस 10 k इज इक्वल टू मायनस EA अपॉन 2.303 RT, ओके, प्लस
लॉग टू द बेस 10 ए. काय डाऊट? समजलंय का? यालाच व्यवस्थित लिहितो पहा. log to the base 10k is equal to minus EA upon 2.303 1 upon RT plus log to the base 10 a. कंपेअर केलं पहा. y is equal to mx plus c. y is equal to mx plus c सोबत. काय डाऊट? पहा m म्हणजे स्लोप कसा आहे हा? निगेटिव्ह आला. स्लोप कसा आला? निगेटिव्ह. म्हणून लाईन खाली आली तुमची आणि y इंटरसेप्ट तुमचा 0 नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे लाईन तुमची वरतून आली. जर तो 0 असता तर लाईन अशी आली असते, ओरिजिन मधून गेली असते. समजलंय? ग्राफ कशाचा आहे? लॉग टू द बेस 10k वर्सेस 1/t. समजलंय का? हा झाला डिटर्मिनेशन ऑफ ऍक्टिव्हेशन एनर्जी बाय ग्राफिकल मेथड. बाय नेक्स्ट काय? टेम्परेचर डिपेंडन्स ऑफ रिएक्शन. रिएक्शन टेम्परेचर वरती कशी डिपेंड होते पहा. इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन रिएक्शन काय होते पहा. दोन वेगवेगळ्या एकच रिएक्शन दिली दोन वेगवेगळ्या टेम्परेचरला. एकच रिएक्शन दिली दोन वेगवेगळ्या टेम्परेचरला आणि कंडिशन काय पहा. T2 इज ग्रेटर दॅन T1. जास्त कोणतं आहे? T2. कमी कोणतं आहे? आता टेम्परेचर ज्यावेळेस T1 होतं कमी होतं टेम्परेचर काय होतं ज्यावेळेला? त्यावेळेला पहा पोटेन्शियल एनर्जी बॅरियर किती होता? एवढा होता. बरोबर का? ज्या वेळेला तुम्ही टेम्परेचर वाढवले, काय केलं? रिएक्शन मध्ये टेम्परेचर वाढवले, त्यावेळेला तो पोटेन्शियल एनर्जी बॅरियर काय झालाय? कमी झालाय, खाली आलाय. आधी कुठे होता? इथे. आता कुठे आलाय? इथे आलाय. समजलंय? पोटेन्शियल एनर्जी बॅरियर काय होतो? कमी. आधी मॉलिक्यूलला जर प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट व्हायचं असेल रिएक्टंटला तर कुठपर्यंत जावं लागत होतं? इथपर्यंत. कुठपर्यंत जावं लागत होतं? आता कुठपर्यंत म्हणजे इथपर्यंत. बरोबर का? आता कुठपर्यंत जायचंय? पहिल्या केसमध्ये काय व्हायचं? काही काही मॉलिक्यूल असे होते की जे इथपर्यंत जात होते. कुठपर्यंत जात होते? इथपर्यंत. समजते? कुठपर्यंत जात होते ते? अरे असं काय होतं? ओके. मॉलिक्यूल कुठपर्यंत जात होते? इथे. पण त्यांचं कन्व्हर्जन प्रोडक्ट मध्ये होत नव्हतं कारण त्यांना कुठपर्यंत जाणं गरजेचं होतं. आता इथले मॉलिक्यूल तर जातात ते, प्लस इथले सुद्धा मॉलिक्यूल काय होतं? ते टेम्परेचर वाढवल्यामुळं प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होतात. म्हणजे अमाऊंट ऑफ प्रोडक्ट काय झालाय तुमचा? वाढलाय. अमाऊंट ऑफ प्रोडक्ट काय झालाय तुमचा? आधी फक्त ब्लॅक वाला प्रोडक्ट होता, आता काय झालंय? ब्लॅक प्लस ग्रीन एवढा सगळा प्रोडक्ट तयार होतो. म्हणजे प्रोडक्टची क्वांटिटी काय झाली आहे? वाढली. कशामुळे? टेम्परेचर वाढवलं. टेम्परेचर वाढवल्यामुळे काय झालं? पोटेन्शियल एनर्जी बॅरियर कमी झाला. कळतंय? कळतंय का? मग पहा इन द फिगर द फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्यूल विच गिव्स कायनेटिक एनर्जी with given kinetic energy at two different temperature T1 and T2. The area within the curve is proportional to the total number of molecule. जेवढे काही हा जो एरिया आहे इकडे एवढे सगळे तुमचे मॉलिक्यूल आहेत. हे काय सगळे? पण सगळ्या मॉलिक्यूलचं प्रोडक्ट मध्ये कन्व्हर्शन झालेलं, त्यांचंच प्रोडक्ट मध्ये कन्व्हर्जन झालं ज्यांनी काय केले? एनर्जी बॅरियर क्रॉस केलाय. पहा द टोटल एरिया ऑफ T1 and T2 is same. However, the area of molecule is more than EA is greater than T2 and T2 than T1. काय झाले? टेम्परेचर T2 वाढवले. टेम्परेचर वाढवल्यामुळे काय झाले? एनर्जी बॅरियर कमी झालाय. जास्त मॉलिक्यूलचं कन्व्हर्जन कशामध्ये झाले? प्रोडक्ट मध्ये झाले. कशामध्ये झाले? प्रोडक्ट मध्ये झाले. समजलंय का? याच्यात काही डाऊट? पहा पटकन. नक्की जायचे पुढे? ठीक आहे. नेक्स्ट. This indicates that the fraction of molecule with energy larger than EA increases with temperature. टेम्परेचर वाढवलं, मॉलिक्यूलचं प्रमाण काय होतं तुमचं? वाढते. Hence rate of reaction increases. This is because the average kinetic energy of molecule is proportional to the temperature. EA is directly proportional to temperature. Average याचं काय? याचं average. ठीक आहे. Is proportional to temperature. As temperature increases, kinetic energy of molecule also increases. टेम्परेचर वाढलं, कायनेटिक एनर्जी पण काय होणार आहे? वाढणार आहे. नंबर ऑफ मॉलिक्यूल्स काय होतील तुमच्या प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट जे होणार त्यांचं काय होते? प्रमाण वाढते. कळतंय का? समजतंय? कळतंय? मॉलिक्यूलचे ऍक्टिव्हेशन एनर्जी वाढली, त्यांचं कन्वर्जन कशामध्ये होईल तुमचं? प्रोडक्ट मध्ये. कशामध्ये कन्वर्जन होणार आहे? प्रोडक्ट मध्ये कन्वर्जन जास्त प्रमाणात होणार आहे.
समजतंय? अवकळतंय का? जाऊ पुढे. नेक्स्ट काय, इफेक्ट ऑफ कॅटलिस्ट. आता पहा कॅटलिस्ट काय असतो, पहिल्या लेक्चरला पाहिले आपण बेसिक मध्ये. काय जो काय करतो रिएक्शन मध्ये, रिएक्शनचा रेट काय करतो, इनक्रीज करतो. ठीक आहे. द कॅटलिस्ट इज द सबस्टन्स विच when added to the reactant increases the rate of reaction without itself being consumed. स्वतः रिएक्शन मध्ये कंझ्युम होत नाही, तो आहे तसाच राहतो शेवटपर्यंत, फक्त काय करतो तो रिएक्शनचा रेट वाढवतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही अभ्यासाला बसले, अभ्यास करताय तुम्ही, पण तुमच्या मागे तुमचे पप्पा उभे आहेत किंवा मम्मी उभी आहे. आता रिएक्शनचा रेट काय होणार आहे, वाढणार आहे. अभ्यासाचा रेट काय होणार आहे तुमचा, वाढणार आहे. पप्पांनी तुमच्या अभ्यासात भाग घेतला का, ते म्हणले का थांब थोडस मी करतो आज अभ्यास तुझा, म्हणले का, नाही. ते काय राहिले, फक्त उभे राहिले, तर तुमच्या रिएक्शनचा रेट वाढला. दॅट इज इट डज नॉट गेट कंझ्युम. पण त्यांनी भाग घेतला का नाही, अभ्यास करण्याच्या प्रोसेसमध्ये भाग घेतला, अभ्यास करण्यात भाग घेतला का नाही, फक्त रिएक्शन मध्ये इन्व्हॉल्व झाले, मात्र कंझ्युम झाले नाही. रिएक्शनचा रेट काय केला त्यांनी, आणि इन्क्रीज केला. त्याला काय म्हणतो आपण, कॅटलिस्ट. काय म्हणतो त्याला आपण, काय डाऊट, समजतंय का? बोला, याच्यात काही डाऊट? इथपर्यंत कळाले, कळलंय का इथपर्यंत? नक्की? एकच मिनिट थांबा, आहे पुढे. As a result, more number of molecule acquires minimum amount of energy and tends to cross the energy barrier. The fraction of activation molecule is greater to the catalyzed reaction. आता पहा, ज्यावेळेस रिएक्शन कॅटलाइज नव्हती त्यावेळेला प्रोडक्ट किती होता आपला, फक्त एवढाच होता. किती होता, फक्त रेड वाला फक्त आपला प्रोडक्ट होता. जसं तुम्ही कॅटलिस्ट वाढवलं, ऍक्टिव्हेशन एनर्जी मध्ये फरक पडला, ऍक्टिव्हेशन एनर्जी वाढली, तुमचे नंबर ऑफ प्रोडक्ट किंवा नंबर ऑफ क्वांटिटी ऑफ प्रोडक्ट काय झाली, तुमची वाढली. आता प्रोडक्ट काय तुमचा, ग्रीन पण आहे आणि रेड पण आहे, म्हणजे अमाऊंट काय झालं त्या ठिकाणी वाढलाय. अमाऊंट काय झालं त्या ठिकाणी वाढलेला आहे. प्रोडक्टची क्वांटिटी काय झाली तुमची, वाढली. द फ्रॅक्शन ऑफ ऍक्टिव्हेटेड मॉलिक्यूल इज ग्रेटर फॉर कॅटलाइज्ड रिएक्शन. द रेट ऑफ कॅटलाइज्ड रिएक्शन इज लार्जर दॅन द रेट विदाउट नो कॅटलिस्ट रिएक्शन. जर कॅटलिस्ट वापरला तर रिएक्शनचा रेट काय होतो, वाढतो. जर कॅटलिस्ट नसेल तर रिएक्शनचा रेट कमी होतो. रिएक्शनचा रेट काय होतो त्या ठिकाणी, कमी होतो. रिएक्शनचा रेट काय होतो त्या ठिकाणी, कमी होतो. काय होतो रिएक्शनचा रेट? काय डाऊट, काही डाऊट? कॅटलिस्ट काय करतो, एक अल्टरनेट पाथ प्रोव्हाइड करतो. काय करतो, एक म्हणजे आधी ऍक्टिव्हेशन एनर्जी एवढी होती, ज्यावेळेस कॅटलिस्ट वापराल त्यावेळेस ऍक्टिव्हेशन एनर्जी एक अल्टरनेटिव्ह पाथ तयार होईल. आधी पाथ काय होता, हा पाथ होता. आधी पाथ काय होता, हा होता. कोणासाठी, हा अनकॅटलाइज्ड रिएक्शन, अनकॅटलाइज्ड रिएक्शन. आणि ग्रीन वाला कोणासाठी आहे, ग्रीन वाला कोणासाठी आहे, काय डाऊट, समजलंय का? कॅटलिस्ट नसलेला पाथवे पा वरती आहे, कॅटलिस्ट असलेला पाथवे खाली आहे. इथपर्यंत मॉलिक्यूल इझिली पुढे जाऊ शकतात, इथे मात्र डिफिकल्ट आहे. समजतंय, समजतंय का? याच्यात काही डाऊट? बोला, काय आहे का इथपर्यंत जे तुम्हाला पुन्हा सांगायचंय? नक्की, नक्की कळाले? काय काय पाहिलं आपण? इंटिग्रेटेड रेट लॉ पाहिला, हाफ लाईफ पाहिली त्याची, झिरो ऑर्डर त्याची हाफ लाईफ, सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. असे रिएक्शन ज्या वाटतात कशा आहेत, हायर ऑर्डर आहे, पण त्यांची ऑर्डर किती असते, 1. फर्स्ट ऑर्डर असतात त्या. कोलिजन थेअरी पाहिली, कोलिजन थेअरीमध्ये रिएक्शन होण्यासाठी 4 महत्वाच्या गोष्टी कोणत्या कोणत्या? पहिल्यांदा कोलिजन झालं पाहिजे, त्यांच्याकडे ऍक्टिव्हेशन एनर्जी हवी, ओरिएंटेशन प्रॉपर हवं, पोटेन्शियल एनर्जी बॅरियर त्यांनी क्रॉस केला पाहिजे. हा काय तुमचा पोटेन्शियल एनर्जी बॅरियरचा कर्व. ठीक आहे, या 4 गोष्टी जर असतील तर रिएक्शन होणार आहे. ठीक आहे, रिएक्टंटचं प्रोडक्ट होणार आहे. अरेनियस इक्वेशन पाहिलं आपण. काय अरेनियस इक्वेशन? K इज इक्वल टू EA रेस टू मायनस EA अपॉन RT. दोन वेगवेगळ्या टेम्परेचर साठी आपण त्याची व्हॅल्यू काढली, फायनल इक्वेशन आपल्याकडे आलेलं आहे. इथपर्यंत काय डाऊट आहे? नक्की? जाऊ पुढे. हे आलं फायनल इक्वेशन. नेक्स्ट ग्राफच्या फॉर्म मध्ये पाहिलं आपण त्याला.
नेक्स्ट पाहिलं आपण टेम्परेचर डिपेंडन्स. टेम्परेचर वाढवलं रिएक्शनचा रेट काय होतो, वाढतो. हे जनरल चाललंय, एक्झोथर्मिक एंडोथर्मिक इथे घेतलेलं नाहीये ते सेपरेट. ठीक आहे, ओके. रिएक्शनचा रेट टेम्परेचर नुसार वाढतोय असं कन्सिडर केलंय जनरल स्टेटमेंट मध्ये. कॅटलिस्टमुळे काय होतं, रिएक्शनचा रेट वाढतो, टेम्परेचरनी वाढतो, कॅटलिस्टनी पण कसा वाढतो हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. इथपर्यंत काय डाऊट समजलंय, नक्की कळाले? केमिकल कायनेटिक्स बोर्ड्स लेवलचा संपलेला आहे. थेरी सगळे संपले, उद्या आपले न्यूमरिकल असतील. ठीक आहे, चालतंय. काय डाऊट समजले नक्की स्कॅन करा, नोट्स तुम्हाला भेटून जातील. ठीक आहे, थँक्यू.